मशरूम सूप कधी ट्राय केले? चला करूया. पहिल्यांदा 2 चमचे बटर पॅनमध्ये घ्यायचं आहे. ते थोडंसं मेल्ट झालं की त्याच्यामध्ये 1 चमचा तेल टाकायचं आहे. मी इथे 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. तुम्ही त्या कमी जास्त करू शकता. आणि एक बारीक चिरलेला कांदा घेतला आहे. दोन्ही छान परतून घ्यायचं आहे. कांदा अगदी कॅरमलाइज झाला पाहिजे, त्यामुळे थोडंसं गोड स्वाद त्याला येईल. 200 ग्रॅम मशरूम्स मी ते घेतलेत. ते स्वच्छ धुवून पुसून आणि चिरून घेतलेत. आता ह्याला एकत्र करून छान परतून घ्यायचं आहे. पाणी टाकायची इथे गरज नाही आहे, कारण मशरूमला पाणी सुटेल. ते पाणी जोपर्यंत पूर्णपणे सुकत नाही तोपर्यंत आपल्याला ह्याला परतू द्यायचं आहे. माझ्याकडे निवडलेली कोथिंबीर होती. तुमच्याकडे कोथिंबीरीचे देठ असतील तर ते सुद्धा तुम्ही ह्याच्यात वापरू शकता. ती आपण ह्याच्यात टाकून घेऊया. मी भरपूर रेसिपीजमध्ये पाहिलं की मैदा वगैरे ते वापरतात, पण त्याच्यासाठी ऑप्शन म्हणून आपण 7 ते 8 काजू वापरणार आहोत. तुटलेले काजू असेल तर तेही चालतील. ते टाकून आपण छान मिक्स करून घेऊया आणि हे मिश्रण परतू देऊया. बघा, पाणी यातलं पूर्ण सुकलेलं आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि या मिश्रणाला थंड होऊ देऊया. मिश्रण थंड झाल्यानंतर त्यातलं अर्ध्याहून जास्त मिश्रण आपण ब्लेंड करून घेणार आहोत. बाकीचं मिश्रण तसंच ठेवायचं आहे थोडंसं टेक्स्चर येण्यासाठी. ब्लेंड केलेलं मिक्सचर आपण परत पॅनमध्ये टाकायचं आहे आणि पाणी टाकायचं आहे कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करण्यासाठी. आता सीझनिंगसाठी आपण पाव कप काळी मिरी पावडर टाकतोय आणि मीठ टाकतोय चवीनुसार. आता एक छान बॉईल येऊ देऊया आणि मग आपलं सूप आहे रेडी.